रस्त्यांची हालत बघा मित्रांनो. बोलू ना चांगला भेटतो इकडे वडापाव. नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग स्टोरीच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. आज वाजलेले सकाळचे 10 आणि आम्ही चाललेलो आहे संगमेश्वर मार्केटला. तिथून मग आम्ही जाणार आहोत मग आमच्या आत्तेच्या घरी धामणीमध्ये. सो पहिलं तर आम्हाला आमचं गाडीचं काम करायचं आहे. रस्त्यांची हालत बघा मित्रांनो. आपले रस्ते बघा, प्रशासन काहीच लक्ष देत नाही आहे, त्याच्यामुळे हे अशी हालत, ही अशी परिस्थिती झालेली आहे. खड्ड्यात रस्त्यात की रस्त्यात खड्डे. हां, अक्षरशः येताना आम्ही ते इमॅजिकाला ते राईड्स असतात ना, ते पाणी उडतं ते. भाषण कुछ ज़्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. बघा त्याच्यात टू व्हीलर कशी जाणार. संगमेश्वर बस स्थानक बघा, परिस्थिती बघा काय. काय घ्यायचं आता? काय बोलतो? 3 घर आहेत ना, तर पाव किलो मिठाई. अच्छा अच्छा अच्छा. टेस्ट करून बघतोय. नको मला नको. मोदक नाही, 4 पाव मोदक घेतोय का? मी घ्यायला प्रॉब्लेम नाही रे, पण मी खराब आहे 2 दिवस. दुधाचं आहे ना हा आयटम, दुधाचा आहे. हे दुधाचं आहे. हां, टोमॅटो घ्यायला जाऊ. कुठे पुढे भेटतील? ॲक्च्युली ना हे 1 वे ठेवायला पाहिजे ना. टोमॅटो कसे दिले? 20 रुपये पाव. अर्धा किलो पाहिजे होते. हे घ्या, अर्धा किलो बस बस बस. हे घ्या जीपे. हा चांगला आहे हा वाला. प्लास्टिकची फुलं आहेत रे, प्लास्टिकची नको. मग हा बघ, हा तो पण तो घेऊ का? एक दादा 1 मिनिट. हा कितीला आहे? 250. हा 200. हा द्या एक. आणि फुलं पण द्या. ओके ओके ओके. हे पॅक करून द्या ना मला कागदामध्ये. हे घ्या. हां मित्रांनो, आता हा रस्ता जातो मुंबईला. ब्रिजचं काम तरी अजून झालेलं नाही आहे. ब्रिजचं काम झालं फ्लायओव्हरचं की मग थोडा ट्रॅफिकसुद्धा कमी होईल. आता आम्ही चाललेलो आहोत गाडीचं काम करायला. जे महत्त्वाचं आहे ते खूप महत्त्वाचं काम आहे. नाहीतर आम्हाला व्हिडिओ बनायला लागेल. बघूया आता. गॅरेजवाले जर बोलले की 20-25 मिनटात जर काम झालं तर आम्ही थांबू तिकडे. गाडी सोडावी लागेल जर बोलले तर मग नाही सोडता येणार, कारण की आम्हाला अजून 7 दिवस आहेत. सो इमर्जन्सी सांगून येत नाही, तर मग
आणि आमची 4 व्हीलर अजून आलेली नाही. तो भाऊ अजून एक आहे, अजून आलेला नाही, रविवारी येईल. तो कसा आहे, गाडी घेऊन येतो 4 व्हीलर त्याची. तोपर्यंत हाच एक पर्यायी पर्याय आहे, पर्यायी स्त्रोत आहे. पर्यायी स्त्रोत. प्रशासन दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे समजा. जर तुम्ही आमची व्हिडिओ बघत असाल प्लीज काहीतरी करा. हे कसं आहे माहिती आहे का, पावसाच्या अगोदर फक्त खडी आणि रेती टाकून ठेवतात, त्याच्यामुळे तो खड्डे अजून वाढतात आणि त्याचे पूर्ण वाट लागून जाते. नुसते खडी टाकून काहीच उपयोग नाही आहे ना. ह्या नदीला बघ ना, पाणी नाही जास्त. एक एक खड्डे जर सोडले तर आमचं कोकण अतिशय सुंदर आहे. पावसात तर स्वर्ग. हां, इथे सुद्धा ब्रिजचं काम झालेलं नाही आहे, इन प्रोसेस आहे. तर मित्रांनो, हा रस्ता जो जातो तो धामणी साईडला जातो, धामणी आणि मुंबई साईडला. तर मध्येच हे गॅरेज आहे. जर कोणाला अर्जंटमध्ये काम वगैरे काय करायचं असेल गाडीचं वगैरे, तुम्ही इकडे येऊ शकता. पण काही स्टार्टर विना ना तर आमची हालत झाली होती. बॅटरी चिकनी चालू होते. काय करायचं, चिकपूर बॅटरी. हां, बॅटरीचा प्रॉब्लेम आहे बोलले. बॅटरी चार्ज नाही होणार आहे. खोलावं लागतं ना सगळं ते आहे ना, तो ते पॅच आहे ना तो चौकोनी, ते पण बहुतेक ते खुलणार. गाडीचा मी पण किट घेऊन ठेवलेलं आहे. अरे पण लागलं ना जम्प स्टार्ट करू शकतोस. पूर्ण बाद आहे. थोडं चार्जिंग करून या तासभर लागतो का बघूया. पण नवीन टाकायला प्रॉब्लेम नाही, पण बंद राहिली एक सेल लेट झाला ना, बॅटरी ओके असते काय चालू. आणि आम्ही कसं आहे, गणपती, दसरा, दिवाळी आणि होळी ह्याच्यामध्ये देतो. गाडी अशीच असते उभी. चार्जिंग झाली तर पण बघूयात. गाडीचं काम होतं तोपर्यंत आम्ही इकडे वडापाव खायला आलोय. थोडा घ्यायला लागतो. तसं बघायला गेलं तर थोडी छोटीशी टपरी आहे. बघूया कसं असतं ते. नाही, चांगला असतो इकडे वडापाव बोलतात, ऐकलंय मी. म्हणजे सगळा नाश्ता वगैरे चांगला असतो. कसा आहे वडापाव? खूप छान. एक्सपेक्टेशन खूपच छान. बोलू ना, चांगला भेटतो इकडे वडापाव. ह्याची चटणी पण पण कोकणातलं वडापाव खासियत ही आहे ती लाल चटणी. हां, साधा भुका आणि तिखट मीठ टेस्ट या मंडळी वडापाव खायला. तर मित्रांनो, धामणी साईडला जाताना मुंबई साईडला हे रस्त्यामध्ये एक गणेश कृपा टी स्टॉल म्हणून एक लागतं. तिकडचा नाश्ता हा खूप सुंदर आहे. कधी आलात मुंबई साईडला जर जात असाल, हा इकडे तुम्ही विजिट देऊ शकता. खूप मस्त नाश्ता आहे त्यांचा, आम्हाला खाऊन खूप बरं वाटलं. One eternity later. बॅटरी चार्ज केला होता मी पूर्ण. हा नाही ना पुढचा विसरायला होतं रे, एवढ्या वर्षांनी जातो ना. काय बोलतो? बरं ना, बरं 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 कशा आहे? बरं आहे ना, बरं 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 बरं. हां हां,
ही आमची आत्या. छता ही माझी कंबर कापते. बसायला सुद्धा जास्त टाइम मिळते. म्हणून म्हणताय लवकर आपलं काढा घ्यायला बघू दे मला. म्हणजे कसं अरे सगळ्याला पाणी हवं ना आणि म्हणजे वापराय म्हणजे एका दोघांना कसं करायचं म्हणजे मग आता ठरवतात ना. आता सगळं रस्ता बिस्ता गणपती जायचा बियाचं सगळं आज करून घेतात. झाली तयारी मकर करून झाली मग संजू काकाने आज होता. थकलो काय नाही. मेन काय होतं मकर झाला एक दिवस आधी येण्याचा फायदा येतो की मकर व्यवस्थित झाला. आम्हाला दुसऱ्या दिवशी काहीच काम नव्हतं, फक्त आम्ही लाइटिंग केली. मकर आम्ही आदल्या दिवशी त्या दिवशी बांधलं ना, दुसऱ्या दिवशी मग फक्त लाइटिंग राहिलेली. नमस्कार मंडळी, वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:45. तर आम्ही चाललेलो आहोत आता वाडीमध्ये. काय काय ठिकाणी भजनं आहेत, वाडीच्या बाहेरसुद्धा 3-4 भजनं आहेत, ती अटेंड करायला आम्ही चाललेलो आहोत. हॅलो. हां हां काय छत्री छत्री. अरे तिकडे ना तो अमरेला. चला मंडळी जाऊया आपण आता. त्याच्यामध्ये टाळ आहेत. भजनी मंडळी सगळी रेडी झालेली आहेत. आम्ही आमच्यासोबत टाळ घेऊन चाललो आहे. डायरेक्टली आता भजन ज्यांच्या घरी आहे तिकडेच जाणार आहोत आता. पण नाळ पण घ्यायचा ना रे. तो नाळ पण घ्यायचा ना. नाळ नाही ना. हां पाऊस आला तर मग असं वाट लागेल ना रे. हां नाळ आणतो. हातात राहिला हातात. कोणाच्या घरी जायचं आहे? काल गेले होते ना त्याच्या पाठी रोड आत गेला तो रस्त्याच्या खालच्या साईडला बस आपण चलो वेदांत होता ना. हे अर्धे भजनी पुढे चाललेत आणि आमच्या भजनाची मेन वस्तू आमच्याकडे आहे नाळ अशीच पकडून आणि टाळ. तर तो हा येडा येतोय बघ ना. हे त्याला फोन करतो आहे कुठे. सो आता आम्ही सुर्वेवाडीत चाललेलो आहे. सुर्वेवाडीतलं एक भजन आहे. हळूहळू हा सुर्वेवाडीतला स्लोप आहे ना भाई, डेंजर आहे. इकडे का. सो मित्रांनो आपण आलेलो आहोत त्यांच्या घरी. भजन आहे हे ते घर आहे. जय जयाजी गणपती मज द्यावी विपुळमती. तुझे नाव मंगलमूर्ती. तुझे नाव मंगलमूर्ती. तुझ इंद्रचंद्र ध्याती. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. एक घर झालेलं आहे. दुसऱ्या घरी आता आम्ही चाललेलो आहोत. ते एकूण 3 ते 4 घरं आहेत आजच्या दिवसभरात. रात्र होईल बहुतेक. सो आता पुढच्या घरी भजनाचा कार्यक्रम आम्ही करायला चाललेलो आहोत. शिवपार्वतीचा बाळ पाहुणा आलाय. शिव